कार्तिक मास, हा कार्तिक मास जेव्हा श्री विष्णूंनी स्वतःच्या रूपाचं वर्णन केलं तेव्हा ते म्हणाले की मासांमध्ये मास मार्गशीर्ष मी आहे. मग कार्तिक मास एवढा श्रेष्ठ का आहे? तर राधा जी आहे त्यांची प्रिय सखी, किंवा आपण म्हणू शकतो की जर कृष्ण देह आहे तर राधा ही आत्मा आहे. त्या आत्म्या त्या राधेचं एक नाव कार्तिकीय आहे. त्यामुळे तिला आवडणारा हा कार्तिक मास आहे. तेव्हा विष्णू उठतात, त्यामुळे कार्तिक मासाला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे ह्या 5 दिवसातलं परत मी जे सांगितलं की जेवढी तुम्ही साधना करणार आहे तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळणार आहे. ह्या महिन्यातच तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की कृष्णाला उखळीने बांधलं होतं. उखळ कुठे बांधलं होतं? तर त्याच्या पोटाला. पोट म्हणजे काय? उदर. आणि उखळ म्हणजे दामो, त्यांचं जे नाव आहे ना दामोदर, त्यातलं दर म्हणजे उदर आणि दामो म्हणजे उखळीला ज्याला बांधलं होतं तो दामोदर. तो प्रसंग सुद्धा ह्याच काळात घडलाय. त्यांना माहिती होतं ह्या सगळ्या त्यांच्या लीला होत्या ह्या कार्तिक मासामध्ये घडलेल्या आहेत. आणखीन एक कथा आहे, एक गंडकी नावाची, जी आता मी नदी सांगितली ना तुम्हाला, त्या नावाची एक वेश्या होती. ती रोज तिच्याकडे एक परपुरुष येणार, तिचा रोजचा वेश्या होती, तोच व्यवसाय होता आणि तिचा उदरनिर्वाह हा वेश्या व्यवसायावर चालला होता. त्यांच्या गावामध्ये एक साधू येतात आणि ते साधू सगळ्यांना उपदेश देत असतात. तेव्हा ही म्हणते साधूला की मला पण काहीतरी उपदेश दे. माफ करा. तेव्हा ते साधू म्हणतात की तुला मी उपदेश देतो, एकच की तुझा हा वेश्या व्यवसाय आहे तू तो सोडून दे. तेव्हा ती म्हणते की मला फक्त हीच एक विद्या येते, याच्यावरच माझा उदरनिर्वाह चालू आहे, तर मी हा व्यवसाय कसा सोडू? मग ते साधू जरा विचार करतात आणि ते साधू सांगतात एक काम करायचं, जो पुरुष तुझ्याकडे येईल त्याला त्या दिवशी तू पती म्हणून स्वीकारायचं, त्याची पतीप्रमाणे पूजा करायची, सेवा करायची, म्हणजे वेश्या वृत्तीचं पाप तुला लागणार नाही. ती म्हणते ठीक आहे. त्या दिवशी तिच्याकडे एक व्यक्ती येते, म्हणजे हे कोण असतात? ते विष्णूच असतात. एका व्यक्तीचं रूप घेतात आणि तिच्याकडे येतात. आल्यानंतर ती त्यांचे पाय धुते, एखाद्या पतीची जशी सेवा करतात, त्यांना खायला दे, त्यांचे पाय दाब, अशा पद्धतीने ती सगळी सेवा करते आणि त्यांच्या समोर रात्री झोपते सुद्धा. मध्यरात्र होते, हे जे आलेले असतात गृहस्थ साक्षात विष्णू असतात, त्यांचा मृत्यू होतो. तो मृत्यू झाल्यानंतर ती रडायला लागते की माझ्या पतीचं निधन झालं. आजूबाजूची लोक येतात आणि त्यांना आश्चर्य वाटते की हिच्याकडे रोज वेगळा माणूस येतो आणि मी आज असं का बोलते की माझ्या पतींचं निधन झालं. तेव्हा ती साधूंची गोष्ट सांगते की मी यांना पती मारलं होतं, माझं निधन झालंय. तेव्हा ती लोक एक पिरडी तयार करतात, त्या व्यक्तीला त्याच्यावर झोपवतात आणि घेऊन जातात. त्याच्या मागे 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 ही गंडकी जी वेश्या असते ती चाललेली असते. ते लोक विचारतात की तू कुठे येतेस? आपल्याकडे स्मशानामध्ये स्त्रिया जात नाही, तर तू कुठे येतेस? तर ती म्हणे की मी याच्याबरोबर सती जाणार आहे आणि ती सती जायला बसते, त्यांना मांडीवर घेते, जो तो मृतदेह असतो त्यांना मांडीवर घेतात आणि त्यांना अग्नी लावतात तिचे हातपाय. तेव्हा तरीही श्री विष्णू उठत नाही, ते परीक्षा बघत असतात ही खरंच सती जाते की चटके लागल्यानंतर उठते, उडी मारून देते आहे की तशीच चटके बसत असतात तरी ती तिथं तशीच बसलेली असते. त्यांचं श्री विष्णू जागृत होतात आणि सगळा जो झालेली घटना असते की मी तुझी परीक्षा बघत होतो, तेव्हा ती म्हणते की मी परीक्षा दिली आहे त्याचं फळ मला मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या मांडीवर झोपला होता, तुम्ही नेहमी माझ्या मांडीवर झोपले पाहिजे. तेव्हा श्री विष्णू त्यांना वर देतात की याच्या पुढे तू गंडकी नदी, गंडकी नदीचं नाव आहे, गंडकी नदी होशील आणि त्या नदीमध्ये तुझ्या ओटीमध्ये जे सगळे दगड असतील ते श्री विष्णूंचा अवतार असतील. त्यामुळे जर कधी नेपाळला गेलात तुम्ही फिरण्यासाठी तर तिथला कुठलाही गोटा, तुम्ही जसे नर्मदेतले गोटे आपण घरात शिवपिंड म्हणून ठेवतो, तर त्यातला कुठलाही गोटा आणला तर तो श्री विष्णूंचं रूप आहे. आणि ही कथा सुद्धा ह्या कार्तिक पवित्र मासामध्ये झालेली आहे. ह्या कार्तिक मासामध्ये ह्या 5 दिवसामध्ये काय करायचंय? आजचा दिवस आपल्याला थोडासा मिळणार आहे, थोडा उशीर झालाय. आजपासून काय करायचंय? जमिनीवर झोपायचं आहे. ह्या 5 दिवसामध्ये आपण बघा नवरात्री सुद्धा देवीवरती झोपते, मग आपण गादीवर झोपत नाही, तर 5 दिवस जमिनीवर झोपायचं आहे. ज्यांना मोक्ष हवा आहे, कंपल्सरी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचे पदार्थ सोडायचे, म्हणजे तळलेलं सोडायचे. आपल्याकडे तर सगळ्याच जेवणामध्ये तेल असतं, मग आपण जास्तीत जास्त
साधा डाळ भात खाऊ शकतो किंवा बिना तेलाची पोळी खाऊ शकतो. याच्या पलीकडे मला बिना तेलाचे पदार्थ माहिती नाहीये. तेल वर्ज्य करायचं आहे. एक कुठला तरी संयम पाळायचा आहे. संयम म्हणजे काय? मी कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही, माझ्या मनात वाईट विचार येऊ देणार नाही किंवा काहीही, म्हणजे मी चप्पल नाही घालणार. हा एक संयम. ह्या 5 दिवसात मी जेव्हा हा संयम करणार आहे ना, हळूहळू हा संयम माझ्याकडे नेहमी येणार आहे. ब्रह्मचर्य 5 दिवस पाळायचंय. अशा पद्धतीने हे व्रत करायचं. एखादा मुद्दा माझ्याकडनं राहिला असेल तर मी तो इथं लिहून ठेवलेला आहे. तेल घालून आणि तुळशीची पूजा करायची आहे. ह्या 5 दिवसात तुळशीच्या पूजेला महत्व आहे. आणि दीपदान. आता दीपदान कसं असतं? आपल्या बाजूला नदी असेल तर आपण नदीमध्ये दीपदान करू शकतो. पण इथे काय करू शकतो की आपण मातीचे दिवे 5 दिवस रोज लावून आणू शकतो आणि स्वामींच्या समोर ठेवू शकतो. रोज मला यायला जमत नाही, रविवारी येताना 5 दिवे घेऊन यायचे. रोज ब्राह्मण भोजन करवायचंय. पण रोज कुठे ब्राह्मणाला बोलवणार? बापरे, एवढं कसं काय होणार? आपल्याकडे रविवारी ब्राह्मण येणार आहे. जमलं तर त्यांना एखादा पदार्थ घेऊन यायचा आहे, नाही तर 51, 101 रुपये काहीतरी अमाऊंट. ब्राह्मण भोजनाचं फळ हे खूप जास्त आहे. त्यामुळे जेव्हा 15 दिवसात इथे ब्राह्मण येतात ना, 100 रुपये देऊन तुम्ही पूजेला बसतात. पण जेव्हा ते गुरुजी जातात ना, 11 रुपये तरी त्यांच्या हातात ठेवायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. ब्राह्मणाला आपल्या अध्यात्मामध्ये देवाच्या रूपाने त्यांना बघितलं जातं. तर 5व्या दिवशी तुम्ही 5 दिवे द्यायचे आहे, ब्राह्मण भोजन करवायचं आहे. अशा पद्धतीने हे कार्तिक मासातलं व्रत आहे की जे मोक्षाला घेऊन जातं.